नमस्कार, मैं हूं मनीषा बोंद्रे और आप देख रहे हैं केसरी उजाला न्यूज। बीजेपी नेता आशीष देशमुख ने सुनील केदार द्वारा किए गए भ्रष्टाचार मामले में उनसे वसूली करने की मांग की है। उन्होंने कहा कि कोर्ट ने साफ कह दिया है कि सुनील केदार ने भ्रष्टाचार किया है। अगर सुनील केदार बैंक घोटाले में दोषी पाए जाते हैं तो उनसे वसूली की जाए और वसूली के करोड़ों रुपए प्रभावित किसानों और खाताधारकों को दिए जाए। सुनील केदारांनी हा भ्रष्टाचार केलं हे न्यायालयाने त्याच्या कबूल केलं। त्यांना सुनील केदारांनी केलेल्या या भ्रष्टाचारासाठी न्यायालयाने दोषी ठरवून त्यांना 5 वर्षाची शिक्षा दिली। आता सहकार विभागाच्या माध्यमातून सेक्शन 88 ची कारवाई ही रिटायर्ड जस्टिस जयंत पटेल साहेब करतायत। जर दोषी सुनील केदार बँकेच्या घोटाळ्यामध्ये आढळले असतील तर सेक्शन 88 च्या सहकार कायद्याअंतर्गत त्यांच्याकडून वसुली व्हावी आणि हा वसूल झालेला 1444 कोटी रुपयाचा जो निधी आहे तो नागपूर जिल्ह्यातील या बँक घोटाळ्यामध्ये पीडित झालेल्या शेतकऱ्यांना व खातेधारकांना देण्यात यावा ही नक्कीच आमची मागणी आहे। सातत्याने आम्ही आंदोलनाच्या माध्यमातून निवेदनाच्या माध्यमातून प्रयत्न करतो आहोत। परत एकदा कोण्या एका कारणासाठी सुनील केदार मुंबई बेंच समोर गेले होते, तो स्टे उठलेला आहे। सन्माननीय दिलीप वळसे पाटलांनी या संदर्भामध्ये तोंडी त्यानिमित्ताने उत्तर सुनील केदारांकडून घेऊन तात्काळ त्याच्यावरचा स्टे उठवावा, जेणेकरून सेक्शन 88 अंतर्गत वसुलीची कारवाई आणि त्या माध्यमातून ह्या जिल्ह्यातील बँक घोटाळ्यातील पीडित शेतकऱ्यांना व खातेधारकांना न्याय मिळेल। ह्या वसुलीचा पैसा त्यांच्यापर्यंत पोहोचवण्याच्या संदर्भामध्ये हालचाल काही सुरू होईल।